नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर बघा मित्रांनो, सध्या पोलीस भरतीची जाहिरात ही लवकरच पडू शकते। कारण तुम्ही पाहिलं असेल, जे काही सोलापूर ग्रामीण असू द्या, कोसळगाव असू द्या किंवा मुंबई लोहमार्ग असू द्या, या सर्व जागा ही जे काही तक्त्यानुसार जसे की पोलीस भरतीची ऍड पडते, जाहिरात पडते, त्या हिशोबाने सध्या ही जाहिरात ही म्हणजेच जे काही तक्ता आहे तो व्हायरल झालेला आहे आणि तेच तुमच्या अखेर ही पोलीस भरतीची जाहिरात असू शकते मित्रांनो। फक्त ही सर्व जी काही पद आहेत किंवा रिक्त जे तक्ता आहे सर्व जिल्ह्यांचा हा डीजी ऑफिसला तेव्हाच पोहोचलेला आहे मित्रांनो। फक्त तारीख डिक्लेअर करणं राहिलेलं आहे मित्रांनो आणि तारीख ह्याच महिन्यामध्ये किंवा ह्या आठवड्यामध्ये 100% पडू शकते मित्रांनो। कारण का सर्वांची जागा आहे, फक्त फॉर्म भरण्याची तारीख डिक्लेअर म्हणजे जे काही फॉर्म भरण्याची तारीख आहे ते डिक्लेअर करण्याचं इतकंच राहिलेलं आहे, बाकी कुठली गोष्ट राहिलेली नाही। त्या अनुषंगाने बघा, पोलीस भरती आल्यानंतर नेमकं आपण करायचं काय हा एक मोटिवेशनल व्हिडिओ असू शकतो का मित्रांनो। कारण का आपण अनुभवाचे बोलबोल सांगतोय, आपल्याला ज्यावेळेस पोलीस भरती निघते त्यावेळेस आपण कुठल्या लोकांच्या संपर्कात असलं पाहिजे, कोणापासून दूर असलं पाहिजे, हे जर तुम्ही शिकलाय ह्या काही 5-6 महिन्यामध्ये तर तुम्हाला पोलीस भरतीची पोस्ट काढण्यापासून कोणीही रोखू शकत नाही मित्रांनो। हे फक्त एकच काम करा की ह्या लोकांपासून तुम्ही लांब राहा। तर बघा, हा मोटिवेशनल व्हिडिओ असू शकतो मित्रांनो। तर जर तुमच्याकडे वेळ असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघा, कारण आपले जे काही बहीण भाऊ असतात त्यांना समजत नाही आपण समाजाला वावरताना की आपण नेमकं काय करायचं आहे। तर आजचा हा क्षण तुमच्यासाठी आहे मित्रांनो। तुम्ही जे स्वप्न पाहताय महाराष्ट्र पोलीस दलात सामील होण्याचं स्वप्न, खाकी वर्दीचं किंवा कर्तव्य, जी काही कर्तव्य जबाबदारी आहे आणि समाजाच्या रक्षणाची शपथ, ही संधी आहे तुमची मित्रांनो समाजाला काहीतरी करून दाखवण्याचं। पण प्रश्न आहे, तुम्ही तयार आहात का? तर तुम्ही बघा, महाराष्ट्र पोलीस भरती ही फक्त एक नोकरी नाही, एक जबाबदारी आहे। ही तुमची हिमतीची, तुमच्या मेहनतीची आणि तुमच्या स्वप्नाची सध्या ही कसोटी आहे। हे जे काही 4-5-6 महिने आहेत, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, तुमच्या ती ताकद आहे। तुम्ही रोज उठता, धावता, अभ्यास करता, घाम गाळता का आणि कशासाठी? कारण तुम्हाला माहित आहे तुमचं देह मोठा आहे। तुम्ही फक्त स्वतःसाठी नाही तर तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या गावासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी लढताय। तुम्ही आहात त्या प्रत्येकाचं प्रेरणास्थान मित्रांनो। जे काही तुमच्या गावातील लहान मुलं आहेत, तुम्ही जर उद्या भरती झाला तर तुमचं प्रेरणास्थान म्हणजे तुम्ही ते प्रेरणास्थान त्या लहान मुलाचं असणार आहे। तुम्ही जर गावामध्ये तुमचं नाव झालं तर तुम्ही जेव्हा मैदानावर धावता, तुम्ही तुमच्या प्रत्येक पावलात एक स्वप्न असतं मित्रांनो। ज्यावेळेस तुम्ही एक पाऊल टाकता त्या पावलामध्ये तुमचं स्वप्न असतं मित्रांनो। जेव्हा तुम्ही रात्री अभ्यास करता तेव्हा तुमच्या प्रत्येक शब्दात विश्वास असतो आणि जेव्हा तुम्ही थकता तेव्हा तुमच्या मनात एकच विचार असतो, मी थांबणार नाही। तर मित्रांनो, अशी ही पोलीस भरतीची एक गोष्ट आहे। पण मी तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, हा रस्ता सोपा नाही। यामध्ये बरेच अडथळे येऊ शकतात। कधी शरीर थकेल, कधी मन थकेल, तर कधी लोक तुम्हाला म्हणतील हे तुझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी, तुझ्याने हे होणार नाही। पण त्या क्षणी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट आठवायची आहे, तुम्ही कोण आहात, तुम्ही आहात कोण? तर एक तुम्ही स्वतःला ठरवायचं आहे की मी एक योद्धा आहे। तुम्ही आहात महाराष्ट्राचा एक अभिमान आहे आणि योद्धा कधी हार मानत नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। मी मित्रांनो एक आपल्या मित्राची म्हणजे का माझ्या जवळच्या मित्राची एक गोष्ट सांगतो मित्रांनो। तर त्याच्याकडे ना मोठी साधन होतं, कुठल्या अकॅडमी होती, ना कुठला ग्राउंडचा क्लास होता, ना कोणी त्याला मार्गदर्शक होतं, पण त्याच्याकडे मात्र एक जिद्द होती। तो रोज सकाळी पट्टे 5ला उठायचा, दररोज 10 किलोमीटर धावायचा, म्हणजे 1600 मीटरची प्रॅक्टिस करायचा आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा। आणि तो ह्या मागच्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा पोलीस दलामध्ये आहे मित्रांनो। खाकी वर्दी घालून आपल्या गावचं त्यानं नाव रोशन केलेलं आहे, उज्ज्वल केलेलं आहे। ती जिद्द तुमच्यात आहे का? किंवा तुम्ही त्या मार्गावर आहात का? तुम्हाला याच्यावरती कायम लक्ष ठेवायचं आहे। आता प्रश्न आहे, तुम्ही यशस्वी कसे व्हाल? तर बघा, पहिली गोष्ट तुमचा विश्वास, स्वतःवर विश्वास ठेवा मित्रांनो की तुम्ही हे करू शकता किंवा मी हे करू शकतो। आणि दुसरी गोष्ट मेहनत, रोज एक पाऊल पुढे टाका मित्रांनो। मग ते धावण्यात असो, लेखीमध्ये असो, तुम्हाला त्या जे काही तुमची लेखी आहे आणि ग्राउंड आहे तुम्हाला ठेवायचंच आहे। त्याचबरोबर तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे शिस्त ठेवायची आहे मित्रांनो। शिस्त ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे मित्रांनो। रोज सकाळी लवकर उठा, वेळेचं नियोजन करा आणि तुमच्या देहापासून विचलित होऊ नका। किंवा जसं तुम्हाला सांगितलं की बाबा निगेटिव्ह
जी काही लोक आहेत त्या निगेटिव्ह लोकांपासून या 5-6 महिन्यापासून गायब व्हा, गडप व्हा, त्यांच्या संपर्कात राहू नका. महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी ही फक्त शारीरिक नाही, ती मानसिक आणि बौद्धिक आहे. तुम्हाला मैदानावर धावायचं आहे, पण त्याचबरोबर सामान्य ज्ञान आणि आत्मविश्वास वाढवायचा आहे. रोज थोडं थोडं सुधारणा करा. आज तुम्ही 2 राऊंड मारले, 3 राऊंड मारले, 4 राऊंड मारले, तर तुम्हाला तर रोज एक राऊंड मारायचा आहे. किंवा जर अभ्यास करायचा असेल तुम्हाला, तर प्रत्येक वेळेस 5-5 मिनिटाचा तुम्हाला वेळ वाढवायचा आहे. आज 1 तास केला तर उद्या थोडा वेळ वाढवायचा आहे. असं करून तुम्हाला ह्या पोलीस भरतीच्या मोठ्या यशापर्यंत हेच तुम्हाला तुमची शिस्त तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही थकाल तेव्हा तुमच्या कुटुंबाचा विचार करा, त्या आईचा विचार करा जी तुमच्यासाठी रोज प्रार्थना करते, त्या वडिलांचा विचार करा जे तुमच्या यशाची सध्या आतुरतेने वाट पाहत आहेत, आणि त्या गावाचा विचार करा जे तुम्हाला आपला हिरो मानत आहे. तुम्हाला माहिती असेल, ज्यावेळेस तुम्ही गाव सोडून एखाद्या परगावामध्ये जाता, पोलीस अकॅडमी लावता, त्यावेळेस प्रत्येक गावामध्ये चर्चा असते की तुमच्या घरच्यांना विचारतात की पोरग कुठे गेलं, तर पोरग अकॅडमीला गेलं असं सर्व घरचे सांगत असतात. मित्रांनो, तीच आज सर्वांना लागलेली असते, गावाला सुद्धा लागलेली असते. महाराष्ट्र पोलीस दलात सामील होणं म्हणजे फक्त नोकरी मिळवून नाही मित्रांनो, ही एक संधी आहे समाजाला तुम्ही कोण आहात हे दाखवण्याची. ही एक संधी आहे आपल्या देशाला, आपल्या राज्याला सुरक्षित ठेवण्याची. तुम्ही आहात त्या प्रत्येकाचं रक्षक, आणि रक्षक कधी कमजोर होत नाही. तर असा हा पोलीस भरतीचा प्रवास आहे. आता वेळ आली आहे मित्रांनो, ही महाराष्ट्र पोलीस भरती तुमची वाट पाहत आहे. तुमचं स्वप्न तुम्हाला हाक मारत आहे. तुम्ही तयार आहात का? तुम्ही धावणार आहात का? तुम्ही मेहनत करणार आहात का? तुम्ही ती खाकी वर्दी घालणार आहात का? हा सर्वात मोठा प्रश्न तर सध्या सर्वांना पडला पाहिजे की बाबा प्रत्येक दिवस तुम्हाला तुमच्या देहाजवळ घेऊन जाणार आहे. कारण तुमची शिस्त ही सध्या खूप मोठी ताकद आता ह्या 5-6 महिन्यामध्ये असणार आहे. बघा मित्रांनो, प्रत्येक घामाचा थेंब तुम्हाला मजबूत बनवतो, आणि प्रत्येक अडथळा तुम्हाला शिकवतो की तुम्ही अजय आहात. चला उठा आणि तयार राहा मित्रांनो, तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी. मित्रांनो, तर अजून पण सांगतो, मला कुठल्याही निगेटिव्ह लोकांपासून, मित्रांपासून, किंवा जे काही तुम्हाला निगेटिव्ह करतात मित्रांनो, तुझ्या होणार नाही, हे ते होणार नाही, तर त्या लोकांपासून लांब राहा. आणि इतकाच व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करा मित्रांनो. कारण आपलं जे काही पोलीस भरती तयार करतो त्यावेळेस आपल्याला बरेच लोक आता हे निगेटिव्ह 100% भेटणार आहेत मित्रांनो. तर इतकाच व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करायला मात्र विसरू नका. जय हिंद.